नमस्कार. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा आहे. हे ग्रुप सबंध आठवड्याभर बंद असतात आणि रविवारी सकाळी 8 ते 12 हे ग्रुप मी उघडते आणि त्याच्यामध्ये अनेक लोक त्यांचे प्रश्न विचारतात. आज आपण आला उन्हाळा आणि सुसज्ज व्हा ह्या सिरीजचा दुसरा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. हा व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे की पाणी किती प्यावं, कसं प्यावं आणि पाणी प्यायल्यानेच आपली तहान भागवायची का इतर आपण द्रव पदार्थसुद्धा तहान भागवायला वापरू शकतो. डायबिटीस असेल तर सरबत किंवा नारळाचं पाणी प्यावं का नाही, असा खूप सुंदर प्रश्न एका बाईंनी हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती ह्या ग्रुपमध्ये विचारलेला आहे. त्याचंच उत्तर मी आज थोडंसं डिटेल्डमध्ये, कारण प्रश्नसुद्धा खूप मोठा त्याचा विकास असल्यामुळे ह्या व्हिडिओमध्येच घेऊन येत आहे. तर अगदी रास्त आहे तुमचं म्हणणं. फक्त पाणी प्यायल्यानेच आपली तहान भागत नाही. आपल्या आजूबाजूला पाणी ठेवलं तरीसुद्धा आपल्याला थोडासा घाम येतो. घाम आल्याने तो घाम आपल्या शरीरामध्ये परत शोषून घेतला जातो, ज्याच्यामुळे आपल्या पाण्याची गरज कमी होते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये जरी किती लोक म्हणाली की साधं पाणी प्या, तरी अनेक वेळा साध्या पाण्याने तहान भागत नाही. तहान न भागल्यामुळे होतं असं की पोटाला फुगवटी येते. अनेक लोक असं म्हणतात की हो, पाण्यानेच पोट भरतं, मग इतर काही आपल्याला खायला प्यायला असं राहतच नाही. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला ताकदीची गरज असतेच, नाही का? आयुर्वेदाप्रमाणे ग्रीष्म ऋतू, वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू आणि शरद ऋतू आणि वर्षा ऋतू, वसंत, ग्रीष्म आणि वर्षा ऋतू या ऋतूमध्ये आपली जी ताकद असते ना, ती खूप कमी असते. वसंतात त्यातल्या त्यात बरी असते, पण ग्रीष्म आणि वर्षा ऋतूमध्ये आपली ताकद खूप कमी होते. त्याच्यामुळे आपल्याला पाण्याच्या बरोबर चांगल्या सकस आहाराची सुद्धा गरज असतेच, नाही का? त्यामुळे नुसतं पाण्याने पोट भरून चालणार नाही. तर माठातलं, जर तुमचं पाणी माठातलं पाणी थंड होत असेल तर ते चालेल. किंवा कितीही लोक म्हणाली की फ्रीजचं पाणी पिऊ नका, मी ह्याच्या विरुद्ध आहे. 3/4 किंवा अर्धा ग्लास साध्या पाण्याने भरा आणि उरलेला अर्धा ग्लास थंड पाण्याने, फ्रीजमधल्या थंड पाण्याने भरा. आणि तसं पाणी तुम्ही प्यायलात तर 1 किंवा 2 ग्लास तुम्ही प्यायला तरी तुमचं समाधान होतं. म्हणून समाधान झाल्याने तेवढं पाणी पुरतं. आणि एका वेळेला खूप पाणी प्यायच्या ऐवजी असा जर तुम्ही अर्धा ग्लास दर एका तासाला प्यायलात तर तेवढेच तुमचे 2 ग्लास पिऊन होतात. पण ते कालांतरीने प्यायल्यामुळे शरीराला ते पचन करायला खूप सोपे जातात. त्यामुळे असं करून बघा. माठामध्ये वाळा घालणं ही एक चांगली कल्पना आहे. वाळ्याने सुद्धा पाणी थंड होतं आणि जरी थंड नाही झालं तरी त्याच्यात थंडावा वाढतो. आपल्या शरीरात जाऊन ते आपल्याला थंड करतं. म्हणून वाळा घातला तरी चालतो. थंड पाण्यामध्ये सब्जाच्या किंवा तुळशीचं बी घालून सुद्धा आपण पाणी पिऊ शकतो. त्याच्याने सुद्धा आपल्या शरीरामध्ये पुष्कळ थंडावा येतो. त्याचबरोबर आता मुगाचं पाणी आहे, भाताची पेज आहे. मधनं आपण हे पदार्थसुद्धा प्यावेत. त्याचं महत्त्व जे आहे ना, ते मी पुढे उष्णतेमध्ये होणारी सर्दी ह्याच्यामध्ये हे दोन्ही मुद्दे घेणार आहे. त्याची लिंक मी ह्या व्हिडिओमध्ये देते, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ पण बघून तुम्हाला कल्पना येईल की हे पदार्थ आपल्याला कसे आपल्याला ताकद देतात. द्रवत्व तर देणारच आहेत, वाढवतात. आता पुढचा प्रश्न आहे की डायबिटिक लोकांनी काय करावं. तर आता मी म्हटलं, समजा लिंबू सरबत तुम्ही प्या, तर त्याच्यात साखर आणि मीठ ह्या दोघांची आपली गरज असते. उन्हाळ्यामध्ये जसं आपल्या शरीरामधलं मीठ जातं, त्यामुळे मीठसुद्धा आपल्या शरीराला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे साखरसुद्धा आवश्यक आहे. पण आता डायबिटिक असाल तर तुम्ही लिंबू सरबत साखरवालं पिऊ शकत नाही. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, गूळवालीसुद्धा सरबत, लाडू नाही खाऊ शकत. गूळ हा साखरेपेक्षा डायबेटिक लोकांना जास्त हानिकारक आहे. नारळाच्या पाण्यामध्ये सुद्धा 80 कॅलरीज असतात, म्हणजे तेवढी साखर त्याच्यामध्ये असते. त्यामुळे जर नारळाचं पाणी प्यायचं झालं तर लक्षात घ्या, तुमची साखर वाढू शकते. म्हणून नारळाचं पाणी प्यायची वेळ ठेवा. समजा तुम्ही व्यायाम केला आणि व्यायाम केल्यानंतर लगेच नारळाचं पाणी प्यायलात तर तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन एकदम अतिशय वाढू शकतं. म्हणून त्यावेळी नारळाचं पाणी पिऊ नका. त्याच्याऐवजी
संध्याकाळच्या वेळी आपण जेवण झाल्यानंतर चहा जेव्हा पिणार असतो त्याच्यावेळी नारळाचं पाणी आणून फ्रीजमध्ये ठेवलेलं मग थोडा वेळ बाहेर काढून ठेवून मग ते तसं अर्ध थंड असं नारळाचं पाणी तुम्ही अवश्य पिऊ शकता. जर का जेवण दुपारच्या वेळी आपल्याला नकोसं होत असेल, उन्हाळ्यामध्ये खूप गरम असतं, तेव्हा एखादं प्रोटीनवालं सँडविच किंवा प्रोटीन असलेल्या भाज्या असं घेऊन त्याच्यावर नारळाचं पाणी पिणं ही एक चांगली आयडिया होऊ शकते. सूप सगळ्या प्रकारची सुद्धा आपल्याला खूप पाणी देतात. त्यामुळे सगळ्या प्रकारची क्लिअर सूप आहेत किंवा इतर भाज्यांची सूपं आहेत, अशी आपण पिऊन आपल्या शरीरामधलं जे द्रवत्व आहे ते वाढवू शकतो. एक लक्षात घ्या, पाणी नाही, आपल्याला द्रवत्व आपल्या शरीराचं वाढवायचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने पाणी प्यायल्याने आपलं शरीर चांगलं पाण्याने पोषित होतं. त्यामुळे डोळ्यावर झापड येणं, दमलेलेपणा हा आपला उन्हाळ्यामध्ये नक्कीच कमी होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स लिहा. काहीही तुम्हाला जर का आरोग्याविषयी सल्ला हवा असेल तर माझा नंबर पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही फोन करून तुमचे प्रश्न विचारू शकता. तुम्हाला जर इलाज किंवा औषध घ्यायचं असेल तरीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर कन्सल्ट करून, तुम्ही मुंबईत राहत नसाल तर तुम्हाला ते कुरिअरनी औषध पाठवायची व्यवस्था करू शकते. नमस्कार.